मोठा कोप महाप्रलय येईल, समजा विध्वंस होऊन जाईल. आणि या पोरीपायी जिंगरोबा तुमच्या गावच्या गाज घेईल. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. जय जिंगरोबा. अरे बोल ना विनू, कसलं दडपण आहे का तुझ्यावर? असा गप्प गप्प काय आहेस तू? आणि घरची सगळी अजून कशी आली नाहीत? अरे सांग ना मला, मी तुझा लाडका दिगू दादा आहे की नाही? सांग मग. मला नाही माहित रे दादा, मी तरी कसं सांगू? अरे विनू, अरे माहित नाही म्हणजे तू तिथेच होतास ना. अरे आणि मग रडतोस कशाला तू? नक्कीच तिथे काहीतरी घडलंय. सखू, ऐकलंस ना? तू सखूचं ऐकलंस ना? तिचं बोलणं तुला खोडून काढता येणार आहे? खोटं ठरवता येणार आहे? आहे एवढी हिम्मत? कशी बोलशील? सत्यच मुळात सखूच्या बाजूने आहे. बैर्या, चला आता उचला आपल्या जिंगरोबाला. या अशा शापित खोटारड्या महामूर्ख लोकांमध्ये आपल्याला जिंगरोबाला नाही ठेवायचं. चला. अहो बाबाजी, देवाला असं कसं उचलायचं? अहो त्याची आरती झाली नाही, पूजा झाली नाही की नैवेद्य दावलं नाही. राहू दे रे, राहू दे, राहू दे. आपल्या आपल्या जिंगरोबाला उपाशी राहू दे. होय, त्याचा कोप असाच वाढू दे, तरच समजेल या समध्यांना. बाबाजी, बाबाजी, मी पूजा आरती सगळं करते, नैवेद्य सुद्धा दाखवते, पण तुम्ही असे रागून जाऊ नका बाबाजी. बघा आता तुमच्या कर्माची फळं भोगा. नाही, तुझ्या या नकट्या सुनेमुळे आमचा जिंगरोबा उपाशी राहिलाय ना. आता बघा, आता जिंगरोबा अख्ख्या गावाचा घास घेतो की नाही बघा, घेतो की नाही बघा. चला रे, बोला जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. बाबाजी. चल चल. गेले, पळून गेले शेपूट घालून. रामकृष्ण हरी. अगं गंगे, ह्या टोपल्यात काय? अव सखुताईने निवद आणला होता देवीसाठी. पुरणपोळ्या आहेत त्यात. त्यांनी एकट्याने समद्या गावासाठी पुरणपोळ्या केल्यात. सखू, खरंच? हो. मग हा तयार केलेला नैवेद्य देवाला दाखवावाच लागेल. नाहीतर श्रीधर दादा, असं नको व्हायला की हा नैवेद्य ना देवीला दाखवला गेला ना देवाला. सरूचं बरोबर आहे. होय तर
अहो पूर्ण गावासाठी सकुताईनी एकटीनं पुरणपोळ्या केल्यात. आता या घरला परत न्यायच्या का? नाही, नैवेद्य परत कसं जाईल? तो देवाच्या मुखी लागायलाच हवा.